पाचघर संघाचं 2 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिले या ठिकाणी घेऊन आलाय गोलंदाज भगवान। आजच्या दिवसातील दुसरा सामना डोळकाम विपक्ष पाचघर। आज चाललेला सामना एक गाव एक गटाचा 4-4 षटकांचे होणारे सामने असतील हे सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। षटकातील पुढे चेंडू पुन्हा एकदा पॉईंटच्या वरनं ढकलण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी खराब यष्टीरक्षण आणि या ठिकाणी चोरटी एक धाव येते। एकच्या मदतीत धाव फलक पुढे जाते, धावसंख्या बनते पाचघर संघाची ती म्हणजे 3। पुन्हा एकदा चेंडू धन्यवाद। या ठिकाणी पहिले 2 चेंडू पाहिले तर प्रतिम टाकले होते, नंतर भगवान शॉर्ट फाईन लेगला चेंडू गेला फरार। 4 धावेसाठी फलंदाजाने या ठिकाणी अप्रतिम फटकेबाजी केली आणि 4च्या मदतीत पाचघर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 7। षटकातील पॉवर प्लेचं पहिले षटक भगवान या ठिकाणी घेऊन आलेलं आहे। पुन्हा एकदा कव्हर करून केलं जात आहे, पतन आली ते फुटवर्क या ठिकाणी फलंदाजाचा दिसून येतं। आउटफील्ड थोडी खराब असल्या कारणानं चेंडू जातो सीमा पार चौकार। डीजे धन्यवाद। या ठिकाणी या चौकाराच्या मदतीने धावफलक दोन्ही अंकात प्रवेश करते पाचघर संघाचा ते म्हणजे 11 या धावसंख्येवर। 2 चेंडू बाकी असतील अजून या पहिल्या षटकातील फुटवर्कचा वापर पदनालित्य फलंदाजामध्ये पाहायला मिळत आहे। या सिटीचं वाईड आवांतर धाव धावफलकावर लागली जाते, 1च्या मदतीत धावफलक पुढे जाते, धावसंख्या होते ती 12। 2 चेंडू उर्वरित शेष आहेत या गोलंदाजाचं भगवान याचं पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळतोय डोळकाम वर्सेस चाललेला हा सामना तो म्हणजे पाचघर। सुंदर फटका, त्या ठिकाणी चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावले परंतु नाही, 1 धाव येते, 1च्या मदतीत धावफलक पुढे जात आहे, धावसंख्या होते ती 13। या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल। 13 धावा धावफलकावर। पॉईंटच्या वरनं त्या ठिकाणी फटका तुटवला गेलाय, नक्कीच आउटफील्डचा थोडा इथे गैरवापर केला जाईल। नक्कीच चेंडू जातोय सीमारेषेचा वेध घेतोय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी यशस्वी होतोय। 3 धावा मात्र घेतल्या जातात, षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होत आहे। 1 षटकानंतर धावफलक बनतंय ते 16 पाचघर संघाचा। आपण सामना बघत आहात पाचघर वर्सेस डोळकाम। तोपर्यंत जाऊया डीजे मास्तरकडे। धन्यवाद डीजे। या ठिकाणी पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिलं धावफलक बनलं गेलं ते 16 धावांचं। पाचघर संघाचं अजून 18 चेंडू बाकी असेल। षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी घेऊन येतो गोलंदाज किरण। या ठिकाणी मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन जिंकताना मनोरंजन करताना प्रत्येक धून आपल्याला ऐकायला मिळते ती डीजे हेमंतच्या मार्फत। धन्यवाद त्यांचं देखील या राष्ट्रवादी चषक 2021 मध्ये सर्वांचं देखील धन्यवाद मानू इच्छितो। सर्व प्रेक्षक यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या ठिकाणी। पुन्हा एकदा फटका या ठिकाणी अप्रतिम आहे, चेंडू मात्र त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने गेला
नक्कीच वन बाउस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. 2 धावा मात्र घेतल्या जातील. या दोनच्या मदतीत धावफलक पुढे जाते. धावसंख्या बनते 16-18 या आकड्यावर. पाचघर संघाची धावसंख्या षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी पहिल्या चेंडूवर 2 धावा. धावफलक बनलाय पाचघरचं 18 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा प्रहार केला जाईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि झेल त्या ठिकाणी सोडलाय. जीवदान दिलं गेलंय. झेल कॅच विन द मॅच हे क्रिकेटचं मोठं सूत्र असतं. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. जीवदान दिले फलंदाजाला. 2 धावा मात्र धावफलकावर येतात. धावसंख्या बनते पाचघर संघाची 3 म्हणजे 20. षटक क्रमांक दुसरं किरण याचं या ठिकाणी मार्गस्थ जात असताना पहिलं षटक पाहिलं स्लॉगचं. यानंतर मात्र दुसरं षटक. 4 षटकांचा होणारा सामना. पुढील चेंडू आणि या ठिकाणी बॅट कडा घेते गडी बाद DJ हेमंत. धन्यवाद. या ठिकाणी वाईट चेंडू अवांतर धाव 1च्या मदतीत धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या बनते ती 21 धावा. या ठिकाणी वाईट चेंडू धावफलक बनतोय 22 धावा. षटकातील पुढे चेंडू. पुन्हा एकदा चेंडू प्रहार केलाय. नक्कीच चेंडू या ठिकाणी हवेचा फायदा. त्या ठिकाणी जिगर ओरा चुकी करतात. खूप मोठी चुकी जिगर ओरा यांच्याकडून पाहायला मिळाली. झेल सुटला आणि 2 धावा मात्र धावफलकावर येतात. 2च्या मदतीने धावफलक 24 धावा. षटक क्रमांक दुसरं. 2 चेंडू बाकी असताना अजून धावफलक मात्र खूप मोठं. पाचघर संघाचे 24 धावा या ठिकाणी. पुन्हा एकदा फुल टच चेंडू होता. या ठिकाणी कार्पेटच्या मदतीने फटका घेतला जाईल. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी चांगली थ्रोपैकी सुद्धा होती परंतु खराब थ्रो होता. चांगलं कव्हरेज असल्यामुळे या ठिकाणी नक्कीच काही धावा वाचल्या. 2 धावा मात्र सातत्याने घेतल्या जातात. धावफलक 2 ने पुढे 26 धावा. या षटकातील येणारा शेवटचा चेंडू बाकी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. चेंडू मात्र वन बाउस. नक्की या ठिकाणी फरार DJ हेमंत. 2 षटक संपत. धन्यवाद. या ठिकाणी या 4च्या मदतीत धावफलक पुढे जाते. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा. तब्बल 30 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडू बाकी असतील. 4 षटकांचा होणारा सामना. 4 गोलंदाज खेळवले जातील. डोळकाम विपक्ष पाचघर आज चाललेला सामना. षटक क्रमांक 3 या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज अक्षय. बघूया षटकातील पुढे चेंडू.
पुन्हा एकदा कोलवट टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच एक धाव घेतली जाईल. एकच्या मदतीत धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या बनते ती 31 धावा. या ठिकाणी पाहायला गेला या ठिकाणी चौकार डीजे अमान. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू प्रहार केलाय. नक्कीच चेंडू जातो लॉंग ऑफला. षटकार डीजे अमान. धन्यवाद विजय. या 6 धावेच्या मदतीत धावफलक 42 धावा. तब्बल धावफलकावर कुठला गेलेला आहे. धन्यवाद सागरजी देशमुख साहेब आणि सर्व मान्यवर. आपण आलात, आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली. आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी पाहायला गेलं तर धावफलक मात्र वेगाने पुढे चाललंय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ जात आहे. या ठिकाणी षटकातील पुढे चेंडू. पुन्हा एकदा कोलवर टप्प्याची गोलंदाजी. लॉंग ऑनला चेंडू फरार. 6 धावा डीजे हेमंत. धन्यवाद विजय. या 6च्या मदतीत धावफलक पुढे जाते. धावसंख्या होते ती 48 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 पाचघर संघाने मात्र धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केलाय. पुन्हा एकदा यॉर्करची गोलंदाजी होती, परंतु चेंडू बॅटच्या टप्प्यात. चेंडू लॉंग ऑफला फरार. षटकार डीजे. या ठिकाणी धावफलक बनले तब्बल ते म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा. आणि या ठिकाणी गडीबाद डीजे.
हेलिकॉप्टर शॉट या ठिकाणी घेतला गेला. एक धाव इथे एकच्या मदतीत धाव फलक पुढे जातं. धावसंख्या झाली ती 55-55. पाचघर संघाची धावसंख्या या ठिकाणी षटक क्रमांक 4 या पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक नव्हता, परंतु खराब रक्षण चेंडू मात्र वेध घेतोय सीमा पार चौकार. डीजे धाव या ठिकाणी खराब रक्षण केल्यामुळे सातत्यानं वारंवार या ठिकाणी चेंडू मात्र जातोय फरार. 4 धावा. डीजे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. DJ Sajan. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून धन्यवाद डीजे. या ठिकाणी धावफलक बनलं गेलं. 63 धावांचा डोंगर उभा केला गेलाय पाचघर संघानं. शेवटचं षटक या ठिकाणी हाताळलं जात आहे. चेंडू मात्र बॅटच्या टप्प्यात आला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतोय, बघूया. आणि या ठिकाणी झेल सुटतोय. शेवटपर्यंत प्रयत्न केले क्षेत्ररक्षकानं, परंतु झेल सुटला गेला. नक्कीच तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जाईल. खराब थ्रो या ठिकाणी येतो. चौथ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जाईल. आणि या ठिकाणी गडी धावपात. डीजे षटक संपतंय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं पाचघर संघ. चला लवकर. डोळकाम संघ सलामीची जोडी जिगर आणि भगवान. 67 धावांची गरज आहे विजयासाठी. 24 चेंडू आणि 67 धावा. जिगर आणि निलेश सलामीची जोडी. 24 चेंडू आणि 67 धावांची गरज विजयासाठी.
चेंडू आणि विजयासाठी 67 धावांची गरज. गोलंदाजाचं नाव रवी. चला सामना चालू करायचा या ठिकाणी. फुलटॉस चेंडू या ठिकाणी समाचार घेतला गेलाय. पहिल्या चेंडूवर निलेश एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. 67 धावांची गरज आहे. आता मात्र स्ट्राईकला तर जिगर होरा. अनेक देश परदेशामध्ये विना वर्ल्डच्या माध्यमातून यात्रा करत असतात. विना वर्ल्डमध्ये कार्यरत असलेले आमचे जिगर होरा हे या ठिकाणी मात्र सहकार्य करतात राष्ट्रवादी चषक 2021 मध्ये. हलकीशी प्लेसमेंट या ठिकाणी गॅप शॉट मानता येईल. नक्कीच फ्लिप केला चेंडू. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. जिगर होरा त्या ठिकाणी प्रति फलंदाजी 2 धावा मात्र घेतल्या गेल्या. धाव फलक 3 या धावसंख्येवर. 67 धावांची गरज असेल या येणाऱ्या काही चेंडूमध्ये. पॉइंटच्या दिशेने चेंडू फिरकावला आणि जिगर होरा बाद. डीजे धन्यवाद. या ठिकाणी धावफलक मात्र स्थिरावलंय ते म्हणजे 3 धावेंवर. 67 धावांची गरज आहे विजयासाठी. डोळकाम संघाला 4 षटकांमध्ये पहिलं षटक मात्र अप्रथम. पहिला गडीबाद झाला जिगरच्या रूपानं या षटकातील पुढे चेंडू. सुंदर चेंडू यॉर्करलेनचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर आणि बॅक टू बॅक 2 गडीबाद. डीजे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निर्धाव जातोय. नो बॉल. या पुढील चेंडू फ्री हिट राहील. फलंदाजाला नो चेंडू आहे. 1 धाव घ्यायचे. धावफलक 1 ने पुढे जाते. धावसंख्या 4. 67 धावांचा पाठलाग करायचा ढोळकाम संघाला या ठिकाणी विजय होण्यासाठी. षटकातील पुढे चेंडू. सुंदर चेंडू या ठिकाणी हाताला जातोय. त्या ठिकाणी 1 धाव मात्र घेते. धावफलक बनतंय 5 या धावसंख्येवर. या ठिकाणी झेलबाद. तुझसे मिलने आ जाओ क्या न बोल मैं हल्की बजाओ क्या. तुझसे मिलने आ जाओ क्या न बोल मैं हल्की बजाओ क्या. धन्यवाद. या ठिकाणी गोलंदाज येतो लकी. षटक क्रमांक 2 घेऊन पहिल्या षटकानंतर धावफलक पाहायला गेलं तर धावसंख्या 5 या आकड्यावर आपण बघत आहात. या ठिकाणी षटकातील पुढे चेंडू.
उलटा चेंडू या ठिकाणी होता, एक धाव घेतली जाईल आणि एकच्या मदतीत धावफलक मात्र पुढे जात आहे. धावसंख्या 6. 67 धावांची गरज विजयासाठी ठेवलेली आहे. मोठे फटके खेळण्याची गरज आहे डोळकाम संघाला या ठिकाणी. वरून लक्ष्मण पहिला चेंडू पाहायला गेला तर एक धाव येते. सुंदर चेंडू, अप्रतिम टप्पा लक्ष्मणच्या मार्फत या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव धाव, कोणती धाव नाही आली या चेंडूवर. धावफलक पुन्हा एकदा स्थिर, ते म्हणजे धावसंख्या 6 धावा. वाईड बॉल, अवांतर एक धाव, धावसंख्या बनते 7 धावा या ठिकाणी. आता मात्र चेंडू नक्कीच जाईल, भिरकावून दिला त्या ठिकाणी. चेंडू जातो सीमा पार. षटकार डीजे. या ठिकाणी राणास्फोट बोरशेतीचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत. या राष्ट्रवादी चषक 2019 मध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. षटकातील पुढे चेंडू पुन्हा एकदा अवांतर चेंडू, वाईड बॉल या ठिकाणी येतोय. वाईडच्या मदतीने एक धाव येते. एकच्या मदतीत धावफलक पुढे जातोय. धावसंख्या 14. एकदा आमच्या समालोचन कक्षाकडे चेंडू येतो. तिथे क्षेत्ररक्षक हजर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि या ठिकाणी 2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीत धावफलक पुढे जातं. 16 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी चालू आहे दुसरं. 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. 16 धावा धावफलकावर. सुंदर फटका या ठिकाणी बघूया. गोलंदाज स्वतः लक्ष्मण आणि झेलबाद डीजे. सुंदर फटका या ठिकाणी टोळवला गेलेला. या ठिकाणी पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते. चिकी सिंगल या ठिकाणी येते, परंतु हिट केल्यामुळे चेंडू थ्रो जातोय. एक धाव पुन्हा एकदा येणार. 2 धावा. तिसऱ्या धावेचा कॉल देखील केला गेलाय आणि या ठिकाणी पाहता पाहता 3 धावा पूर्ण. या 3च्या मदतीत धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या झाली ती 19. या षटकातील मात्र षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालंय. तोपर्यंत जाऊया डीजे हेमंतकडे. डीजे आणि षटक क्रमांक तिसरं पाहायला गेला. पहिला चेंडू निर्धाव. 67 धावांचं टार्गेट पार करायचं आहे या ठिकाणी डोळकाम संघाला. येणाऱ्या 12 चेंडू बाकी असेल, काही धावा बाकी आहेत. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने फटका टोळवला जातोय. त्या ठिकाणी
चेंडूवर जर क्षेत्ररक्षक जर एक धाव घेतली जाते, एकच्या मदतीत धावपळ पुढे जातं. 20 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होत आहे. DJ हेमंत. धन्यवाद DJ. चेंडू एक धाव. चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची गरज. 6 चेंडू 43 धावा. बाद. DJ. आता 3 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी खूप साऱ्या धावा या ठिकाणी लागतील. रोकाम संघाला जवळजवळ पाचघर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. या षटकातील शेवटचे 3 चेंडू बाकी. शेवटचं षटक या डावामधलं. या आता मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. पाचघर संघ विजयाचं स्वप्न या ठिकाणी पाहिलेलं पूर्ण होईल पहिल्या फेरीचं. पुन्हा एकदा बाद. DJ.
मॅन ऑफ द मॅच पाचघर संघाचा संदेश व्यासपीठावर यायचंय. मॅन ऑफ द मॅच पाचघर संघाचा संदेश. चला, मी नरजी गोडांबे यांना विनंती करतोय आपल्या शुभाशय पारितोषिक या ठिकाणी वितरण करायचे. तोपर्यंत डीजे हेमंत आपली धून या ठिकाणी चालू करायची आहे. आज मात्र क्रिकेट प्रेमींमध्ये जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळतोय. सामन्याचं समीकरण पाहायला गेलं तर पहिला सामना जिंकला या ठिकाणी गांडूळवाड संघ, दुसरा सामना जिंकला पाचघर संघ. यानंतर होणारा सामना देखील तेवढाच महत्वाचा असेल. तोपर्यंत मी मात्र या ठिकाणी रजा घेतोय. आपण बघत राहा राष्ट्रवादी चषक 2019. डीजे हेमंत. धन्यवाद भालके सर. आपण जो वेळ दिलात आम्हाला त्याबद्दल मी सिद्धिविनायक मित्रमंडळ डोखाम यांच्याकडून